या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी एक नवा आदेश जारी केला आहे। जनावरांमध्ये लंपी या चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे। सह आयुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग औंध पुणे यांच्याकडे जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांमधील पाठवण्यात आलेले रोग नमुने हे लंपी चर्मरोगासाठी होकारार्थी आले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यातील कुलदीप जंगम यांनी काढलेल्या आदेशात त्या अर्थी कुलदीप जंगम जिल्हाधिकारी सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर या आदेशान्वये संपूर्ण सोलापूर जिल्हा गोवर्गीय जनावरांमधील लंपी चर्मरोग या रोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून आदेश देण्यात येत आहेत। लंपी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता येईल आणि गुरे आणि गोजातीय प्रजातीतील इतर सर्व प्राणी म्हैस वर्गीय वगळून यांना ज्या ठिकाणी इथे पाळले जातात त्या ठिकाणापासून उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण आणि वाहतूक करताना किमान 28 दिवसांपूर्वी लंपी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोटपॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील। कोणत्याही व्यक्तीस उक्त बाधित गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, उक्त बाधित झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवारीसाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य, अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांपासून अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास मनाई आहे। कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, बाजारातील खरेदी विक्री करताना किमान 28 दिवसांपूर्वी लंपी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोटपॉक्स लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील। प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागातील पशुपालकांचे गोजातीय प्रवर्गातील जनावरांना लंपी या रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासून 5 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील सर्व संक्रमित न झालेल्या जनावरांचे रिंग व्हॅक्सिनेशन त्वरित करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे। लंपी चर्मरोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या ॲडव्हायझरीनुसार सहाय्य कीटक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात यावा। लंपी चर्मरोगाविषयी पशुपालकांमध्ये जनजागृती आणि माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन रोगाचे नियंत्रण आणि निर्मूलन होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने कामकाज करावे आणि सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।